ताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई आता आमचे जनार्दन महाराज व्यासपीठ चालवायचे बघा आपल्या कोलपे या गावचं. महाराजाचं काय आवाज येत नाही त्यांना, म्हणजे नेमकं काय अडचण? आवाज बसला त्यांचा आवाज बसला नाही का? आणि तुमचं आता ज्ञानेश्वरीचं कितवं पारण आहे बरं? तुमचा आवाज पण छान आहे आणि तुम्ही सर्वांच्या पुढे चालता, एकदम बिनचूक वाचता. माझं पहिलंच पारण. पहिल्यांदाच ज्ञानेश्वरी उघडली? बरं बरं बरं. आणि ताई शिक्षण किती आहे तुमचं? 7वा वर्ग आहे नुसता? कोणतं माहेर आहे? अंगलगाव आहे का? मग मला वाटतं तुम्ही नथुराम बाबाचे शिष्यच आहेत आमच्या, नाही का? बाबाचे कीर्तन ऐकले का? वा वा. आमच्या जनाबाई म्हणल्या का वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी, मग ज्ञान होय ऐसावर त्या टिकेशी, नाही का? काय तुमचं संपूर्ण नाव ताई? अनिता राजाराम सातपुते. वा वा वा, धन्यवाद. बघा हा आदर्श प्रत्येक महिलेने घ्यावा. ताईनी फक्त आणि फक्त ग्रंथ उघडला पारायणापुरता, पण बघा आता महाराजाला थोडी अडचण आली नाही तर वास्तविक पाहता महाराज व्यासपीठ चालक आहेत, त्यांचा आवाज बसला, मग माऊली त्यांच्याकडून हे कार्य करून घेतो. बरं अंदाजे सरासरी किती भक्त पारायणला असतील ताई? किती महिला असतील आणि किती पुरुष? एक अंदाज? 51 झाले सगळे. वा वा, धन्यवाद. हे कोलपा हे गाव आहे आमच्या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील, आणि हे इसावं गाव आहे. आतापर्यंत पालखी 20 गावाला गेली, 20 गावांनी सुद्धा पारायणाचा आनंद घेतला. आणि मधात आता चहा पाण्यासाठी साधक मंडळी थांबलेली आहे. गावकरी मधल्या सुट्टीमध्ये बाहेर आलेले आहेत आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये हा पारायणाचा जल्लोष चालू आहे. बघा आपण बघू शकता. दक्षिणमुखी हनुमंताचं मंदिर आहे पवित्र असं. फार मोठा आनंद उत्सव आहे. गाव छोटं आहे, पण गाव जरी छोटं असलं तरी पण हे गाव मनाने फार मोठं आहे. बघा गावातलं पुन्हा रस्ते वगैरे सर्व काही स्वच्छता एकदम छान आहे. नाला नाही, सांडपाणी रस्त्यावर कुठं पण दिसणार नाही. आणि मंदिराचा परिसर अतिशय पवित्र आहे. पाहिल्याच्या नंतर माणसाचं मनसुद्धा अतिशय रमणीय